लोकमतच्या फेसबुक आणि यूट्यूब लाईव्हमध्ये तुमचं स्वागत करतो। आज अनंत चतुर्दशी आणि या दिवशी मुंबईतल्या गणपती बाप्पांचा विसर्जन सोहळा हा जगभरात पाहिला जातो आणि विशेष म्हणजे हा करिरोडपासून ते म्हणजे दादरपासून ते भायखळा हा जो संपूर्ण पट्टा, या पट्ट्यातील जे गणपती बाप्पा आहेत त्यांच्या विसर्जनाची मिरवणूक असते। एक दैदिप्यमान सोहळा असतो, नजरेत प्रत्येक क्षण भरून ठेवावा अशी संपूर्णपणे विसर्जन हा सगळा सोहळा असतो। मी आता लालबागच्या राजा गणेश मंडळाच्या प्रवेशद्वारावरती आहे। या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हा संपूर्ण प्रवेशद्वार जो आहे या प्रवेशद्वारावरती मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावला गेलेला आहे, बॅरिकेडिंग केलं गेलेलं आहे। कारण का आज इथून साधारणपणे 9:30 वाजता विधिवत पूजा करून लालबागचा राजा जो आहे तो साधारणपणे 11च्या सुमारास मार्केटमधून बाहेर पडायला सुरुवात होईल आणि साधारणपणे 12-12:30पर्यंत हा जो प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारावरती येईल। अतिशय सुंदर असा आणि भव्य दिव्य असा हा प्रवेशद्वार बनवला गेलेला आहे आणि त्याच्यापेक्षाही कित्येक जास्त पटीने ज्यावेळी लालबागचा राजा या प्रवेशद्वारामध्ये येईल तेव्हा अत्याधुनिक पद्धतीचे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स जे आहेत ते वापरून आतिषबाजी जी आहे इलेक्ट्रॉनिक आतिषबाजी ती केली जाईल, पुष्पवृष्टी केली जाईल आणि मोठ्या प्रमाणात इथं लाइटिंग शो देखील केला जाईल आणि त्यावेळेस तो एक सोहळा जो आहे तो पाहण्यासाठी लाखो लोक जे या ठिकाणी गर्दी करतात। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर एक लालबागच्या राजाची परंपरा आहे ती म्हणजे जेव्हा लालबागचा राजा या प्रवेशद्वारावरती येतो त्यावेळेस मुंबईतील कोळी समाजाचा जो ब्रॉडबँड आहे त्या ब्रॉडबँडच्या माध्यमातून लालबागच्या राजाला मानवंदना दिली जाते आणि ही मानवंदना जी आहे ही दिल्यानंतर लालबागचा राजा जो आहे तो विसर्जनाच्या मार्गावरती मार्गस्थ होतो। इथून जर आपण पाहिलं तर लालबागचा राजा या प्रवेशद्वाराच्या बाहेर पडल्यानंतर इथं या डाव्या बाजूला लालबागचा राजा जो आहे हा पुढे मार्गस्थ जातो आणि त्यानंतर लालबागचा राजा जो आहे इथून लगेच युटर्न घेऊन पुढे या मार्गाने भारत माता सिनेमा जो आहे, भारत माता चौक जो आहे तिथपर्यंत जाऊन जो आहे तो हा संपूर्ण लालबागच्या राजाची मिरवणूक जी आहे तिथपर्यंत जाते आणि पुन्हा युटर्न मारून या प्रवेशद्वारावरती येते। फक्त लालबागचा राजा नाही तर गणेश गल्लीचा राजा असेल आणि इथं आतमध्ये अनेक असे भव्य मोठे आणि गणपती बाप्पा आहेत जे वर्षानुवर्षे इथं परंपरागत हा सगळा सण साजरा करतात। त्या मंडळांचे गणपती बाप्पांची मिरवणूक जी आहे ती निघेल। इथला जो हा मार्ग जो आहे या मार्गावरती साधारणपणे 2 ते 2:30च्या सुमारास एका मागोमाग एक मोठमोठ्या आणि डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या आपल्याला दिसतील। सगळ्या राजांचं आपल्याला दर्शन करायला मिळेल। एवढंच काय तर त्यांचा जो विसर्जन मिरवणूक सोहळा असतो तो देखील एक वेगळ्या प्रकारे आणि एक वेगळा सोहळा असतो। हा सगळा सोहळा जो आहे हा पाहण्याकरता इथं लोक असतात। हे संपूर्ण रोड, हा रोड असेल किंवा इथला मागचा रोड असेल, हे आता तुम्हाला इथून गाड्या जाताना दिसत आहेत, त्यानंतर लोक चालताना दिसत आहेत, पण ज्यावेळेस विसर्जन मिरवणूक सुरू होईल साधारणपणे 10 नंतर 9:30-10 नंतर इथं साधारणपणे हालायला देखील जागा मिळणार नाही। अशा रीतीनं ही सगळी गर्दी जी आहे इथे मोठ्या प्रमाणात जमते आणि याकरता पोलिसांवरती एक मोठं त्यावेळेस जबाबदारी असते। ही गर्दी ही आहे ती कुठेही गर्दी जी आहे त्या गर्दीचा फायदा कोणी घेऊन अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता पोलीस घेत असतात। याकरता मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे त्या संपूर्ण दोन्ही मार्गावरती अगदी त्या हिंदमातापासून ते या करिरोडपर्यंत चौक जो आहे इथपर्यंत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतो आणि इथून या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत या साधारणपणे 11-11:30 सुमारास प्रवेशद्वाराच्या बाहेर पडतील आणि 1:30-2 वाजता ही श्रॉफ बिल्डिंग जी आहे या श्रॉफ बिल्डिंगवरती लालबागच्या राजाला पुष्पवृष्टी केली जाईल आणि तिथून मग जो गिरगाव चौपाटीला विसर्जन मार्ग जो आहे त्या मार्गानं लालबागचा राजा जो आहे तो मार्गस्थ होईल। आपण जर इथं पाहिलं असेल तर लालबागच्या राजा मंडळाचे एक वैशिष्ट्य आहेत, इथं जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कलर कोड दिले जातात, प्रत्येक दिवशी दिले जातात। विसर्जनाकरता देखील एक विशेष कलर कोड असतो। तुम्ही जर पाहिलं असेल तर बाहेर जे सगळे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते जे आहेत त्यांना पांढऱ्या रंगाचा कुर्ता घालण्याचा म्हणजे पांढऱ्या रंगाचा कलर कोड असतो आणि ही सर्व कार्यकर्ते जे आहेत हे गर्दी मॅनेज करतात किंवा ची संपूर्ण मूर्ती जी असेल लालबागच्या राजाची त्या मूर्तीमध्ये कुठेही अडथळा निर्माण होऊ नये किंवा या सगळ्या विसर्जन सोहळ्यामध्ये लोकांनी गर्दी करून मूर्तीपर्यंत पोहोचू नये। कारण का लोकांना दर्शन करता येतं, मूर्तीपर्यंत पोहोचता येतं, पण गर्दी अशी होती की ज्यामुळे मूर्तीला कुठली इजा पोहोचू शकते किंवा धक्काबुक्की होऊ शकते। ती गर्दी मॅनेज करण्याकरता या अशा पद्धतीनं
पांढऱ्या रंगाचे जे कुर्ते घातलेले हजारो कार्यकर्ते जे आहेत लालबागच्या राजाचे हे या संपूर्ण परिसरामध्ये आणि शेवटपर्यंत जोपर्यंत गिरगाव चौपाटीला ही लालबागच्या राजाची मिरवणूक पोहोचत नाही, विसर्जन पोहोचत नाही तोपर्यंत सगळे असतात. त्यानंतर एक वेगवेगळ्या लेअर आहेत. काही ठिकाणी पिवळ्या कलरचे कुर्ते आहेत, काही ठिकाणी हिरव्या कलरचे कुर्ते आहेत, काही ठिकाणी केशरी कलरचे कुर्ते आहेत. त्यांना टप्प्याटप्प्याने दिले गेलेले आहेत. मग त्या कुर्ते घातलेले रंगाचे जे पदाधिकारी आहेत किंवा लालबागच्या राजा मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत ते त्या मग कोणी स्टेजवरती असेल किंवा कोणी मूर्तीच्या रथावरती असेल, कोणी पुढे रथ खेचणारे असतील किंवा रथाच्या आजूबाजूला पूर्णपणे एक वेढा तयार करून काही कार्यकर्ते असतील. अशा विविध पद्धतीनं हा लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा असतो. अगदी प्लॅनिंगफुल पद्धतीनं, नियोजनबद्ध पद्धतीनं, शिस्तबद्ध पद्धतीनं हा लालबागच्या राजाचा जो मिरवणूक सोहळा जो असतो, विसर्जन सोहळा जो असतो हा पार पडत असतो. आणि हेच सगळं जे आहे लालबागच्या राजाची एक झलक डोळ्यामध्ये साठवून ठेवण्याकरता हजारो लाखो भक्त जे आहेत हे या मार्गावरती येतात आणि शेवटपर्यंत चौपाटीपर्यंत लालबागच्या राजाच्या मार्गावरती असतात. म्हणजे हा सोहळा जो आहे हा खरं तर संपूर्ण जगात मुंबईमधला जो विसर्जन सोहळा असतो गणपती बाप्पाचा हा संपूर्ण जगात कुठेच इतका भव्य दिव्य आणि डोळ्याचं पारणं फिरणारा नसतो. आणि याचमुळे मुंबईचे गणपती बाप्पा, मुंबईचा गणेशोत्सव म्हणून संपूर्ण जगभरात मुंबईने एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. आणि त्यामध्ये लालबागचा राजा या मंडळानं त्यांची देखील एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. अर्थात लालबागचा राजा जो राजा आहे त्याच्या दर्शनाकरता केंद्रीय गृहमंत्री असतील, अमित शहा असतील, अनेक मोठमोठे सेलिब्रिटी असतील, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, विरोधी पक्षातील नेते असतील, सत्ताधारी असतील, अनेक राजकीय नेते असतील, सेलिब्रिटी असतील, प्रत्येक क्षेत्रामधील वेगवेगळ्या ज्या व्यक्ती आहेत त्या इथे येतात, लालबागचे राजा दर्शन घेतात, आशीर्वाद घेतात, राज्याकरता जनतेकरता आशीर्वाद मागतात, स्वतःच्या कुटुंबाकरता वेगवेगळ्या पद्धतीनं हे आशीर्वाद मागितले जातात. आणि एक प्रकारे त्यांच्या सर्वांची जी श्रद्धा आहे लालबागचा राजा असेल किंवा गणपती बाप्पा असतील त्यांच्यावरती ती इथं येऊन त्यांची श्रद्धा जी आहे ती व्यक्त करतात. हा सोहळा जो आहे हा साधारणपणे 9:30 वाजता सुरू होईल. 9:30 वाजता लालबागच्या राजाची विधिवत पूजा केली जाईल, आरती केली जाईल आणि त्यानंतर पुढच्या प्रक्रिया पार पाडल्या जाऊन मार्केटमधून जो आहे तो साधारणपणे 11 वाजता लालबागचा राजा जो मंडळ आहे त्यांचा गणपती बाप्पा आहे तो मार्गस्थ होईल आणि साधारणपणे 12:30-1 वाजता या लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वारावरती हा लालबागचा राजा जो आहे तो इथं येईल. आणि मग मागाशी सांगितल्याप्रमाणे की मानवंदना होईल, इलेक्ट्रॉनिक ज्या आतिषबाजी होईल ती होईल आणि मानवंदना दिली जाईल कोळी समाजाच्या ब्रॉस बँडकडून. अशा पद्धतीने हा सगळा सोहळा आहे. त्यामुळे तुम्हाला हा सोहळा आमच्या फेसबुक आणि यूट्यूब पेजवरती तुम्हाला पाहायला मिळेल, चॅनलवरती पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही असेच आमचे चॅनल आणि जे आमचे पेज आहेत ते फॉलो करत राहा. लाईव्ह स्ट्रीमिंग जी आहे ती बघत राहा. तुम्हाला संपूर्ण सोहळा जो आहे तो लाईव्ह पाहायला मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.